मार्च 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन पुणे, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशनान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री महेंद्र के महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनात दिनांक 3 मार्च 2024 रोजी पुणे जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे। या लोक अदालतीमध्ये धनादेश, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयक बद्दलचे प्रकरणे, आपापसात तडजोड करण्याजोगे प्रकरणे व इतर फौजदारी प्रकरणे, वैवाहिक आणि इतर वाद अशी दाखलपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये मोटार अपघात, नुकसान भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच इतर दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई, हुकुमाचे दावे, विशिष्ट पूर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद आणि प्रकरणे ठेवता येणार आहे। अशा प्रकारची प्रलंबित अथवा दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरता संबंधित न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ह्या कार्यालयाशी संपर्क साधावा व लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद समोपचाराने कायमचे मिटवावेत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री महेंद्र के महाजन साहेब व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव माननीय श्रीमती सोनल पाटील साहेब यांनी केले आहे। यावेळी तृतीय पंथांचा देखील पॅनल मेंबर म्हणून समावेश लोक अदालतीमध्ये केला आहे असे वक्तव्य यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल पाटील यांनी केले आहे। महेंद्र महाजन या 3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्ह्यात हेडक्वार्टरला आणि पुणे जिल्ह्यातील तालुका प्लेसेस येथील प्रत्येक न्यायालयामध्ये हे राष्ट्रीय लोक अदालतीचं कार्यक्रम आम्ही 3 मार्च रोजी घेणार आहोत। राष्ट्रीय लोक अदालत मध्ये प्रकरणं जी आहेत ते आपसात मिटवण्याचा प्रयत्न केला जातो आणि लोक अदालत मध्ये जे लोक अदालतीचे जे न्यायाधीश असतात ते सामाजिक कार्यकर्ते आणि एक प्रतिष्ठित लोक असतात। त्यांच्या माध्यमातून जे पार्टीज येतात त्यांच्याशी विचार विनिमय करून योग्य तो निर्णय दोघं बाजूंच्या सॅटिस्फॅक्शन करता येईल असा निर्णय घेतला जातो। आता या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कुठले प्रकरण ठेवले जातात तर त्यामध्ये 138 चे चेक बाउन्सचे प्रकरण, बँक कर्ज वसुलीचे प्रकरण, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जी बिलं आहेत त्याबद्दलचे वाद, दिवाणी स्वरूपाचे किंवा जे पती पत्नी मधले जे वाद आहेत ते जे आपसात सोडवण्यासारखे आहेत ते सगळे वाद आणि फौजदारी प्रकरणामध्ये जे कंपाऊंडेबल सेक्शन्स आहेत ते सगळे सेक्शन्स आणि लँड ॲक्विजिशनचे जे प्रकरण आहेत मग ते पेंडिंग प्रकरण असो किंवा ज्यांच्यात निर्णय झालेला आहे आणि ज्यांचे एक्झिक्युशन प्रोसिडिंग दाखल आहेत ते सुद्धा या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवले जातात। जिथे मॉनिटरी प्रश्न येतो म्हणजे मग मोटर ॲक्सिडेंट क्लेम पिटिशन असो किंवा लँड ॲक्विजिशन असो किंवा जिथे कर्ज वसुलीचे प्रकरण असो तिथे या ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये ते लोक इंटरेस्टमध्ये किंवा लमसममध्ये काही कन्सेशन देतात। ज्या ॲक्विजिशनच्या ज्या बॉडीज आहेत त्यांचा जो वर्षानुवर्षाचा जो इंटरेस्ट त्यांना द्यावा लागतो तो इंटरेस्ट वाचवण्याच्या दृष्टिकोनातून जर समजा महालोक अदालतीमध्ये जर कॉम्प्रोमाइज झालं तर शासनाचे लाखो रुपये करोडो रुपये वाचणार असतात। सुद्धा फायदा असतो म्हणजे दोघं बाजूने तो फायदा असतो।
वैवाहिक संबंधाच्या बाबतीत आमच्या लोक अदालतीचा मुख्य उद्देश असा असतो की पती पत्नी यांचा संसार कसा होईल याबद्दल आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असतो किंवा संसार टिकला पाहिजे. आपली जी भारतातली जी वैवाहिक संस्था आहे ती बळकट होण्याच्या दृष्टिकोनातून इन्स्टेड ऑफ डिव्होर्स, इन्स्टेड ऑफ सेपरेशन ऑफ मॅरेज, आम्ही असा प्रयत्न करतो की बा मुलीने मुलाकडे नांदायला जावं, मुलाने तिला घेऊन जावं आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा. परंतु जर समजा वर्षानुवर्ष ते एकाच ह्याच्यावर असतील की बा आता आम्हाला संसार करणं शक्य नाही आणि त्यांचं मॅरेजेबल एज बघून जर असं लक्षात येत असेल की बा आता याच्या पुढे संसार होणं शक्य नाही, तर त्यावेळेला मग आम्ही दोघांची संमती तिचा विवाह विच्छेदन करण्याचा जो एक आपसात समजुतीचा प्रयत्न करत असतो. मोबाईल्स प्रोव्हाइड केलेले आहे, ते मोबाईल्सवर ते चलन दाखल करतात आणि आपल्या लक्षात येतं की आपली गाडी नो पार्किंगमध्ये असता चलन फाटलेलं आहे, आपल्याला हेल्मेट नाही चलन फाटलेलं आहे आणि ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये म्हणजे पोलीस डिपार्टमेंटच्या अकाउंटमध्येच जमा होत राहतात आणि नंतर मग आपल्याला एखादी वेळेस आपली गाडी टो करून नेली तर ते सगळे पैसे एका वेळेला भरावे लागतात आणि त्यावेळेला आपल्याला संपूर्ण चलनाची रक्कम भरावी लागते. माझं एक असं आव्हान आहे सगळ्या या वाहनधारकांना की ज्यांच्या विरुद्ध हे चलनं फाटलेली आहे, पोलीस डिपार्टमेंटची किंवा ट्रॅफिकची चलन झालेली आहे, त्यांनी या लोक न्यायालयामध्ये जर तुम्ही ते लोक न्यायालयात सामील झाले तर जर समजा चलनाची जी रक्कम आहे त्या रकमेमध्ये तडजोड करण्याचे जे अधिकार आहेत ते त्या पोलीस डिपार्टमेंटला, ट्रॅफिक डिपार्टमेंटला आहे आणि ते त्या अनुषंगाने ते मॅटर कंपाऊंड करू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ जर 500 रुपयाचं चलन असेल आणि त्यांना जर समजा 200 रुपयापर्यंत 250 रुपयापर्यंत जो अधिकार असेल तर 250 रुपयात तुम्हाला दंड भरला तर तुमचं चलन जे आहे ते संपुष्टात येणार, जेणेकरून आपल्या सर्वसाधारण लोकांना आता पब्लिककडे प्रत्येकाकडे मोटरसायकल आहे, कार आहे आणि प्रत्येकाविरुद्ध चलन फाटले गेले आहे. ते जास्तीत जास्त फायदा सर्वसामान्य लोकांनी या वाहन चलनामध्ये मोटर ॲक्सिडेंट क्लेम पिटिशनमध्ये 138च्या मॅटरमध्ये किंवा मॉनिटरी जे दावे आहेत त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. आपण सगळे पत्रकार बंधू इथे आहेत, भगिनी आहेत, त्यांनी जर तुमच्या वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियामध्ये जर हे सगळं पब्लिश केलं तर त्याचा फायदा जास्तीत जास्त पब्लिकला मिळेल आणि जास्तीत जास्त प्रकरणं त्यामुळे आपसात होतील आणि त्याचा परिणाम असा होईल की त्या लोकांना पण एक संतुष्टी मिळेल आणि आमचा पोटावरचा जो बर्डन आहे ते पण कमी होईल. फिगर आहे त्या टोटल फिगरच्या 20% जास्त ती फिगर जाणार आहे. म्हणजे हायकोर्टाचे निर्देश आहेत की जेवढी टोटल संख्या आहे जी लोक न्यायालयात ठेवता येईल त्याच्या 20% आम्ही ठेवायला पाहिजे. या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की लोक न्यायालय हे असं एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे जर निवाडा जर झाला तर त्या निवाड्याच्या विरुद्ध अपील नाही आणि त्यामुळे जे लिटिगेशन वर्षानुवर्ष किंवा मागील 20-25 वर्षापासून तालुका न्यायालयापासून डिस्ट्रिक्ट न्यायालय, डिस्ट्रिक्ट न्यायालयापासून हायकोर्ट आणि हायकोर्टापासून सुप्रीम कोर्ट इथपर्यंत गेल्यानंतर जजमेंट फायनल झाल्यानंतर परत एक्झिक्युशन प्रोसिडिंग आणि एक्झिक्युशन प्रोसिडिंगमध्ये परत तालुका न्यायालयापासून ते सुप्रीम कोर्ट हे जे 2 राऊंड होतात ते 2 राऊंड टाळले जाऊ शकतात आणि त्या अनुषंगाने जनरल पब्लिक जे आहे ते जनरल पब्लिकला आमचं असं आव्हान आहे, म्हणजे वकील वर्ग असो, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असो, बँक असो किंवा इतर कंपन्या असो ज्यांचे मॉनिटरी दावे इथे आहेत त्यांनी आमच्याकडे ज्या मॅटरमध्ये मॅटर सेटल होण्याचे चान्सेस आहेत त्यांच्या याद्या आमच्याकडे द्याव्या, जेणेकरून आम्ही आमचे जे लिटिगंट्स आहेत त्या लिटिगंट्सचे नोटिसेस काढून त्यांना इथे बोलून त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू आणि आपसात सेटलमेंट करायचा प्रयत्न करू. त्यामध्ये पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातले इतर तालुके जे आहेत त्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यातले जे वकील वर्ग आहे, तालुक्याचे जे वकील वर्ग आहेत
न्यायाधीश आता किती पॅनल 140 पॅनल लागले आणि पहिल्यांदा पुणे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आम्ही लोक न्यायाधीश म्हणून ट्रान्सजेंडर जे आहेत त्यांना आम्ही निमंत्रित करतो किंवा त्यांना समाजाच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करण्यासाठी एक पाऊल म्हणून त्यांना एक लोक न्यायाधीश म्हणून एक मानाचं पद देऊन त्यांना आपसात समजुतीने प्रकरण मिटवण्यासाठी बोलवतो. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय यांच्या निर्देशान्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री महेंद्र के महाजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण लोक न्यायालयाचे आयोजन केलेलं आहे. सदरचं लोक न्यायालय हे 3 मार्च 2024 रोजी असणार आहे. तर त्या लोक अदालतमध्ये आपण धनादेशचे जे मॅटर्स आहेत, कर्जवसुलीचे आहेत, कामगारांचे वाद आहेत, विद्युत आणि पाणी देयक बिलाची जी प्रकरणे आहेत, तसेच मॅट्रिमोनियल मॅटर्स आहेत, हे दाखलपूर्वही असू शकतात त्याच्यामध्ये आणि जे मॅटर ऑलरेडी दाखल झालेले आहेत असेही मॅटर्स आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करत आहोत. ट्रॅफिक चलांच्या केसेसचे मॅटर्स असतील किंवा अजून कुठलाही वाद ज्याच्यामध्ये तडजोड होत असेल किंवा तडजोड होऊ शकतील असे कायद्याने सांगितलेलं आहे, असा कुठलाही मॅटर आपण लोक अदालतमध्ये ठेवू शकतो. तर तो दाखल केल्यापूर्वी पण आपण तडजोड करू शकतो आणि दाखल झाल्यानंतरही करू शकतो. त्याच्यामुळे ज्याला कोणाला असं वाटत असेल की माझ्या संदर्भात कुठलाही मॅटर आहे ज्याच्यामध्ये तडजोड होऊ शकते, तर ते लोक न्यायालयामध्ये येऊ शकतात, अप्रोच करू शकतात आपले जे काही कन्सर्न डिपार्टमेंट आहेत त्यांच्याकडे. आता याच्यासाठीचं आपण ह्या लोक अदालतसाठी काय स्पेशल केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये एक हे केलेलं आहे की स्पेशल हेल्प डेस्क आपण क्रिएट केलेला आहे, जो सध्या येरवडा ट्रॅफिकच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये आहे. त्याच्यामध्ये ट्रॅफिक चलांच्या ज्या काही केसेस आहेत किंवा ट्रॅफिकशी रिलेटेड ज्या काही केसेस आहेत, मग ते दाखलपूर्व असतील किंवा दाखल झालेले असतील, तर ते तिथे जर ते गेले 3 तारखेपर्यंत आजपासूनही सुरू आहे, तर तिथे जाऊन ते सांगू शकतात त्यांचे जे काही प्रश्न आहेत, ते कसा वाद मिटवायचा आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करू शकतात. त्याची पूर्ण माहिती तिथे दिली जाईल आणि ते वाद संपुष्टात आणले जातील आणि तशा पद्धतीने ट्रॅफिक केसेसचा निपटारा केला जाईल. त्याच्यानंतर सेकंड आहे की जे वॉटर बिल आणि ह्याच्या इलेक्ट्रिसिटी बिल ह्याचे जे आपले PMC आणि PCMC यांचे जे काही प्रकरणं आहेत, तर त्यासाठी सुद्धा आपण 26 तारखेपासून हेल्प डेस्क सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दाखल प्रकरणं तसंच दाखलपूर्व प्रकरणं याच्यामध्ये जर कोणाला तडजोड करायची असेल तर ते सुद्धा आपल्या इथंच कार्यालयात विधी सेवा प्राधिकरणाचं जे कार्यालय आहे या कार्यालयात आपण ते रोज 10:30 ते 5 या वेळेमध्ये त्यांना मार्गदर्शन करून ते मॅटर्स आपण तडजोडीने संपवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे 2 विविध असे वेगवेगळे उपक्रम आपण करत आहोत आणि 3 तारखेला लोक अदालत आहेच. त्याच्यामुळे माझं एक आवाहन असं असेल की ज्यांना तडजोड करायची आहे ते जर थोडंसं पूर्वीच आपल्या न्यायालयात आले आणि त्यांनी जर आपली इच्छा दर्शवली की आम्हाला तडजोड करायची आहे, तर आपण तसे मॅटर्स हे 3 तारखेला यशस्वीरित्या तडजोड करून संपवू शकतो. आता या सोशल सगळ्या कामामध्ये आपण ट्रान्सजेंडर्सना पण यावर्षी इन्व्हॉल्व करून घेतलेलं आहे. माझ्या माहितीनुसार ट्रान्सजेंडर्स जे लोक आहेत त्यांना कोणत्याही समाज व्यवस्थेच्या प्रत्येक स्तरामध्ये इन्क्लूड केलं जात नाही. नोकरी देत असताना किंवा इतर कुठल्याही व्यवस्थेमध्ये त्यांच्याकडे एक कॉमन इक्वॅलिटीचा अप्रोच ठेवून पाहिलं जात नाही आणि तसा इक्वॅलिटीचा अप्रोच ठेवून त्यांनाही आपल्या सामाजिक ह्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेणं हे आवश्यक असल्यामुळे आपण यावेळेस त्यांना संधी निर्माण करून दिलेली आहे आणि असे ट्रान्सजेंडर्स 10-12 किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त संख्येने जर उपलब्ध झाले, 10-12 आपल्याकडे लिस्ट आहे, त्याच्याहीपेक्षा जास्त झाले तर आपण त्यांना ह्या लोक अदालतच्या पॅनलवरती घेणार आहोत. त्या पॅनलमध्ये एक जज साहेब राहतील, एक ॲडव्होकेट असतात आणि तिसरा व्यक्ती एक सोशल वर्कर असतो. तर त्याच्यामध्ये आपण ट्रान्सजेंडरना संधी दिलेली आहे आणि त्यांनाही आपण समाजाच्या या प्रवाहामध्ये ॲक्सेप्टन्स देऊन आणि त्यांना स्वीकारून त्यांनाही एक संधी निर्माण करून देत आहे की त्यांनी सोशल वर्क चांगल्या पद्धतीने करावं आणि लोकांचं भलं करावं. तर अशा पद्धतीने आपण जे काही मॅटर्स आपण पाहिले असतील, तर मागच्या 2 लोक अदालतचा आकडा जर आपण पाहिला तर 396 कोटी तसेच 353 कोटी इतकी गव्हर्नमेंटची आपण वसुली करून दिलेली आहे या सगळ्या तडजोडीच्या मॅटर्समधून. तर माझं लोकांना आत्ताही तसंच आवाहन आहे की तुम्ही ह्या लोक अदालतमध्ये सुद्धा जास्तीत जास्त पद्धतीने जर इन्व्हॉल्व झालात तर त्याच्यामध्ये विन विन सिच्युएशन असते, सगळ्यांचा फायदा असतो. एक तर पक्षकाराला फायदा हा असतो की त्याची केस कमी वेळात तिथल्या तिथे संपून जाते, त्याला वकील लावण्याची गरज नाही किंवा त्याला त्याच्यात पुढे अपील नसल्यामुळे वारंवार जो खर्च आहे किंवा मानसिक त्रास जो आहे तर तो त्याला होणार नाही आणि त्याची केस एका मिनिटात संपून जाते. दुसरं असं आहे की त्याला
तो त्याने जे पेमेंट केलेलं आहे त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचा जो काही खर्च आहे तो गव्हर्नमेंटचा खर्चही वाचतो, की वकील देणं असेल किंवा कोर्टाच्या येण्या-जाण्याचा खर्च आहे तो वाचतो आणि त्याला अल्टिमेट आणि इमिजिएट रिकव्हरी झालेली असल्यामुळे गव्हर्नमेंटचाही फायदा होतो. त्याच्यामुळे अशा प्रकारे ही विन-विन सिच्युएशन असते पक्षकार आणि जी काही दुसरी अथॉरिटी आहे त्यांचाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं माझं सगळ्यांना आवाहन आहे. थँक यू.